समूह असा आहे का, आज आम्ही आता शेड्यूल घेतलेला आहे. मग शेड्यूल घेतल्याच्या नंतर आपण त्या गावामध्ये गेलोत आणि अशा पद्धतीचं तुमचं लॉग इन आय डी टाकून आपण हे लॉग इन केल्याच्या नंतर असा इंटरफेस येतो. तर आजचा शेड्यूल जो आहे तो आमचा तरनळीचा आहे, म्हणून तरनळी हे गाव जे आहे ते आपण निवडायचं. हे केल्याच्या नंतर तुमचं जे आहे ते या ठिकाणी लोकेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रॉपर त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. आता इथं तुम्हाला शेड्यूल दिसणार नाही किंवा होस्ट फार्मर दिसला नाही, तर त्याचं प्रमुख कारण जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते पण काय करायला पाहिजे, सिलेक्ट सीझन करून खरीप करायला पाहिजे, तरच तुमचा शेड्यूल दिसेल. बघा आता इथं जे आहे ते तरनळी निवडलं, आपलं सीझन खरीप निवडला, तर खाली लगेच जे आहे ते आधी पेंडिंग दाखवत नव्हतं हे 28चं, तर आता हे पेंडिंग दाखवतं. हे पेंडिंग दाखवतं ह्याचा अर्थ की या ठिकाणी जे आहे ते आपलं काय, की आपलं जिओ फेन्स पेंडिंग आहे. तर आता मी जिओ फेन्स कसं करायचं हे सांगेन. ही एक काळजी जी आहे ते सर्वांनी घ्या की जिओ फेन्स करताना काय केलं पाहिजे. तर आता बघा हे वावर आहे, आता हे शेतकरी महोदय आहेत आणि दुसरं जे आहे ते हे जी काय आता इथं आलो, तर आता हे आपले समूहच आहे. या ठिकाणी जे आहे ते आता कुठल्या बी एका कोपऱ्यावर त्या शेताचे यायचं. जसं आता मी इथं ह्या कोपऱ्यामध्ये थांबणार आहे, या कोपऱ्यामध्ये यायचं. या कोपऱ्यामध्ये थांबल्याच्या नंतर काय करायचं, आत्ता जे काय आपण आपलं ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं, पेंडिंगमध्ये जायचं आणि ऑनलाईन पद्धतीनं जे आहे ते ह्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला आता जिओ फेन्स करायचं. ह्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या काही परमिशन ज्या आहेत ते त्या आपण या ठिकाणी द्यायच्या आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा विषय, फुल रेंजमध्ये आपण थांबायचं आहे. हे झाल्याच्यानंतर इकडं डाव्या कोपऱ्यामध्ये जे आहे ते इथं लोकेशनचं हे दिसतंय, त्याच्यावर टच करायचं, जेणेकरून तुम्ही नक्की आता कुठं आहेत ते कळेल. दुसरा विषय आणखीन एक आहे की हे करत असताना जे आहे ते समजा तुम्हाला तुमचं लोकेशन प्रॉपर हे घेणं गेलं, तर आपला मोबाईल जो आहे तो आजच्या डायरेक्शनमध्ये असा जो आहे तो फिरवायचा, आजच्या डायरेक्शनमध्ये फिरवायचा. ह्याच्यासाठी की या ठिकाणी आपलं GPS जे आहे ते कॅल्क्युलेट त्या ठिकाणी होणार आहे. तर आता हे GPS कॅलिब्रेट केल्याच्यानंतर बरोबर इथं आलं. तर इथं आल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, आता ह्या इथलं जे आहे ते आपल्याला आता प्लॉट सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी काय करा, इथं कोपऱ्यात थांबलो आहेत आपण, तर हे स्टार्ट करा. म्हणजे हा पॉईंट घेतला, स्टार्ट केल्याच्या नंतर सरळ आता जी काही रानाचा हे आहे तर त्या पद्धतीनं आपण चलत राहायचं आहे. तर मी आता हे जे आहे तर हे चलत जे आहे ते आता बघा तुम्ही चालायली की त्या ठिकाणी पॉइंटर जो आहे तो आपला या ठिकाणी जर बघितलं तर हा पॉइंटर जो आहे तो आता यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुम्ही चालत असताना त्या ठिकाणी जे आहे ते हे प्रॉपर ह्याची फेन्सिंगसाठीचं जी काही हे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. पळत जातो थोडंसं मी. बघा जसं जसं आपण चलतोय ना, आणि चलत असताना सरळ दुरीत चालायचे, दुरीत म्हणजे त्या बांधाच्या कडून चालायचे. 1 एकर क्षेत्र आपलं जे आहे ते त्या ठिकाणी झालं पाहिजे. आता इथून बांध संपला, आता खाली जायचंय. अशा पद्धतीनं जे आहे ते ह्या शेताच्या दुसऱ्याकडेला आलो मी. आता इथून परत आडवा बांध चालू झाला, तर आडव्या बांधाने जे आहे ते चालायचं. आता आता हे डोंगरातलं भाग आहे 100%, त्याच्यामुळं असं एकदम खालीवरी जमीन आहे ही. आता इथून हे अशा पद्धतीनं परत जिथं चालू केलं होतं तर त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तर बघा हे पॉईंट जुळला,
प्रॉपर असं चौकोनी जे आहे ते आपला हे आला पाहिजे. हे केल्याच्या नंतर जे आहे तर या ठिकाणी कोपऱ्यात जे आहे तर हे स्टॉप करायचं आणि स्टॉप करून बरोबर असाच मॅप जो आहे तो आपला आला पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. आणि हे झाल्याच्या नंतर फिनिश करायचं. आता हे फिनिश केलं. आता तरी बी हे पेंडिंग दाखवत आहे, तर ह्याला काय करायचं, ॲप्लिकेशन क्लोज करायचं आणि परत एकदा काय करायचं, हे ॲप्लिकेशन ओपन करायचं. ॲप्लिकेशन ओपन करून परत लॉग इन जे आहे ते आपण त्या ठिकाणी डिटेल्स टाकायच्या. आता परत लॉग इन झालो आणि बघा आता परत आणखीन एकदा लक्षात घ्या की हे जे आहे ते हे सीझन खरीप निवडायचा. खरीप सीझन निवडल्याच्या नंतर जे आहे ते आता या ठिकाणी आपलं जिओ फेन्स जे आहे तर ते कंप्लीट झालेलं आपल्याला दिसेल. ही वन टाईम ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळं पहिल्यांदाच थोडीशी बेजारी आपली होणार आहे. बघा हे कंप्लीट झालं. आता आजचा शेड्यूल आहे तर आपल्याला हा घ्यायचा, ह्याच्यावर टच करायचं. आता ही महिला शेतीशाळा आहे तर महिलेचं नाव या ठिकाणी टाकलं आहे का, आता आम्ही निश्चित टाकलं आहे. फक्त काय केलेलं आहे की त्या महिलेच्या नावानं शेती नसल्यावर त्यांच्या मालकाच्या नावानं जे आहे ते आम्ही या ठिकाणी जे आहे ते फार्मर आय डी टाकून हे केलं, तर ते त्या मालकाचं नाव दिसणार, पण ही शेतीशाळा महिलाची आहे. तर आता या ठिकाणी गेल्याच्यानंतर मॅप व्ह्यूसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. बघा हे आपलं जे आहे ते आपण जे काही हे केलेलं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आपण जिओ टॅग कुठं केला आहे प्लॉट तर हे तर आपण स्वतः बघू शकतो. आता तुम्हाला समजा ह्या पहिल्या शेतीशाळा वर्गामध्ये काय करायचं हे माहिती नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन झालं नाही असं समजा, तुम्ही काय पाठी कोरी आहे, तर अशा ठिकाणी आपण काय म्हणजे आता शेतीशाळा वर्गात जाऊन मार्गदर्शन काय करायचं तर हे कसं समजावून घ्यायचं. तर इथं कोपऱ्यात जी काही गेट ट्रेनिंग आहे का त्याच्यामध्ये जा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल दिलेलं आहे. मग ह्याचे सांगितलं आहे तुम्हाला आज आमचं पीक जे आहे ते सोयाबीन आहे, तर शेतीशाळेसाठी निवडलेल्या गावातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सभा घेणे. या सभेत शेतीशाळेचा उद्देश व सोयाबीन उत्पादनात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणी यावर चर्चा करायची. मग ही चर्चा आपण रजिस्टरवर नोंदवून घेऊ शकतो किंवा संबंधित जे काही गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या, किती पेरा होतं आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी चर्चा करायच्या. मग ह्याच्यामध्ये आणखीन टेक्निकल बाबी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की बाबा आपल्याला डिटेलमध्ये आपल्याला जे आहे ते ह्या ठिकाणी काय काय करायचं आहे काय काय नाही, तर ते सुद्धा जे आहे ते डिटेल्स ह्याच्यामध्ये तुम्ही दिलेले आहेत. तर 1 नंबरमध्ये तुम्ही जा. मग ह्याच्यामध्ये शेतीशाळेचा उद्देश काय आहे शेतकऱ्याला सांगायचं, तर हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. किंवा ह्या वर्गात चर्चा तुम्हाला काय करायची हे सगळं ह्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. ह्याप्रमाणे शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता. हे झाल्याच्या नंतर 25 शेतकऱ्याची निवड. मग हे उद्देश काय, कशासाठी निवडायचं काय नाही, तर हे सगळं इथं या ठिकाणी दिलेलं आहे. मग ते निवडत असताना कोणता म्हणजे व्यक्ती घ्यायची आहे हे सगळ्या डिटेल्स ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. मग नोंदणी कशा पद्धतीनं करायची, काय करायचं, रजिस्टरवर कसे नावं घ्यायचे, डिटेल व्यवस्थित मराठीमध्ये तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग प्लॉट निवडताना किती एकराचा निवडायचा आहे, किती गुंठ्याचा निवडायचा आहे, हे सुद्धा इथं ह्या डिटेल जे आहे ते या ठिकाणी दिलेले आहेत. हे झाल्याच्या नंतर परत या इकडं 3मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला हे करेल की बाबा आता बियाणे उगवण क्षमता चाचणी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना करून दाखवायची आहे. मग काय त्याच्यातले तांत्रिक मुद्दे कसे करायचे, पुन्हा निवड करताना बियाण्याची निवड करताना काय काळजी घ्यायची, ह्याचे फोटोसहित या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं या ठिकाणी सगळं जे आहे ते तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी माहिती दिली. आणि सोबतच विद्यापीठानं शिफारस केलेल्या सगळ्या ज्या आहेत ते जाती आहेत तर त्यांचे काय वैशिष्ट्य आहेत, त्याला फुलं कधी लागतात, त्याचं उत्पादन किती आहे एकरी, ह्याचं डिटेल हे तुम्हाला हे तिथे दिलं आहे. समजा तुमच्याकडे लिटरेचर जरी नसलं, आपण दिलेलं पुस्तक जर तुमच्याकडे नसलं तर ह्याच्या आधारे जे आहे ते तुम्ही या ठिकाणी जे आहे ते माहिती जी आहे ती ही सगळी वाचून त्या शेतकऱ्यांना दाखवू शकता. ह्याच्याबद्दल जे आहे ते तुम्ही मार्गदर्शन त्या ठिकाणी करू शकता. हा एक मुद्दाचा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी लघु प्रयोग काय करायचे, किंवा आपण आपल्या शेतीशाळा वर्गामध्ये आपण जसं सांगितलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेगवेगळे सांघिक खेळ घ्यायचे तर, किंवा त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे तर ते डेमॉन्स्ट्रेशन देताना काय काय दिले, कुठले दिले पाहिजे, बीज प्रक्रिया करताना कुठली केली पाहिजे, तर त्याचे नावं तुम्हाला माहीत नसतात तर त्याचे नावंसुद्धा ह्याच्यामध्ये डिटेल दिलेत. तर ह्या पद्धतीनं जे आहे ते तुम्ही काय करायचं आहे हे सगळं जे आहे ते त्या शेतकऱ्यांना वाचून दाखवायचं आहे. असं हे सगळं 6 गोष्टी जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं जे आहे ते ह्याचा अभ्यास करून तुम्ही त्या ठिकाणी ऐन वेळेसुद्धा जे आहे ते मार्गदर्शन करू शकता. ह्याच्यामध्ये सगळ्या SOP आपण जे आहे ते प्रत्येक सगळ्या 6 वर्गासाठी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्या पिकाच्या त्या स्टेजमध्ये काय काय येऊ शकतं आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ह्याच्यासुद्धा डिटेल्स आपण ह्याच्यामध्ये दिल्यात. तर ह्याचा अभ्यास करा आणि त्या पद्धतीनं मार्गदर्शनाला सुरुवात करा. आता शेतीशाळा घ्यायची, नेक्स्ट करायचं, मधातलं नेक्स्ट केलं. आता हे काय म्हणतं आहे
तुम्हाला कसं घ्यायचं आता आमच्याकडे रेंज आहे त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन घेणार आहे. ज्यांना ऑफलाईन घ्यायचं त्यांना ऑफलाईन घ्यायचं. ऑफलाईन घेत असताना ॲप्लिकेशन क्लोज करायचं नाही. ते जे आहे असं म्हणजे जिथं ॲप्लिकेशन आहे तिथून पुढं ते गेलं पाहिजे. वाटलं तर काय करायचं, ॲप्लिकेशन ॲटोमॅटिक क्लोज होऊ नये म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये एक ऑप्शन असते, या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जाऊन हे ॲप्लिकेशन लॉक जर तुम्ही केलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हे ॲप्लिकेशन पुन्हा क्लोज होत नाही. जवळचक तुम्ही ह्या ठिकाणी जाऊन हे अनलॉक करत नाहीत तवरचक ते लॉकच त्या ठिकाणी राहते. असं क्लोज जरी करायचं म्हटलं तरी ते त्या ठिकाणी होत नाही, ही काळजी घ्या. तर ऑफलाईन घ्यायचं जिथं अजिबात रेंज नाही तिथं तुम्ही ऑफलाईन जा, आणि जिथं ऑनलाईन आहे तिथं ऑनलाईन. आता आमच्याकडे रेंज आहे आम्ही ऑनलाईन जाणार. अशा पद्धतीने हे ऑनलाईन मोड सिलेक्ट केला. मग या ठिकाणी जे आहे ते गेस्ट फार्मर ऑलरेडी आम्ही टाकलेले आहेत आणि आमचे गेस्ट फार्मर जे आहेत ते सध्या आता जस्ट पेरणी राहिलेली आहे. त्याच्यामुळं आता आम्ही वर जाऊन जे आहे ते तिथं शेतकरी जमा केलेले आहेत. शेतकरी जमा केलेत का वर? हां, शेतकरी बघा ह्या होस्ट फार्मरनी शेतकरी जमा केलेले आहेत. आमचे समूह आहे का इथं, तर तिथं जाऊन जे आहे ते आम्ही आता ही शेतीशाळा जी आहे ते चालू करणार आहेत. तर मग त्या ठिकाणी असलेले गेस्ट फार्मर तुम्ही या ठिकाणी हे करू शकता. इवन ऐन वेळेला सुद्धा आपण गेस्ट फार्मर ॲड करू शकता. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की फार्मर आय डी लोक देण्या गेले, तर काही गरज नाही. विदाऊट फार्मर आय डी सुद्धा, आता ह्यांचं नाव नाही आहे आपल्याकडं, तुमचं जे आहे ते आता बघा इथं एक शेतकरी. हां, तुमचं नाव पूर्ण सांगा. सिद्धेश्वर श्रीराम सारूक. ओके, सारूक साहेब आहेत. आता ह्यांना आपण ॲड करू ह्या ठिकाणी गेस्ट फार्मर म्हणून, कारण की ते आज नवीन आलेत आपल्या शेतीशाळा वर्गात. तर सिद्धेश्वर तोंडाने बी बोलता येते. हां, सिद्धेश्वर त्यांनी ते मला यादी पाठवली 30 महिलांची, मी केली नाही यार. सिद्धेश्वर श्रीराम सारूक. श्रीराम सारूक. मेल आहेत. तुमचं वय काय? 30-32. ओके, 32 वय. ठीक आहे, चालेल. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96 93 46 18. 18. अशा पद्धतीने हे गेट लँड डिटेल्स चा विषय नाही आहे. तर तुमचं 8 तुमचं क्षेत्र किती आहे? माझं जमीन किती? वैतिक महिना एकच नावरली. 1 एकर 2 गुंठे. ओके, 1 एकर आहे. ठीक आहे. 1 एकर आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण 42 टाकायचं. आणि सोशल कॅटेगरी आपला समाज कोणता आहे? हां, ठीक आहे. तर OBC असं निवडायचं आपण. आणि काय करायचं, सेव्ह अँड ॲड मोर करायचं, किंवा एवढं जरी झालं तरी झालं. बघा या ठिकाणी जे आहे तो शेतकऱ्याचं नाव जे आहे ते या ठिकाणी समाविष्ट जे आहे ते झालेलं आहे. तर आता हे शेतकऱ्याचे जे आहे ते जे शेतकरी आहेत आपण वर जाऊन आता निवडणार आहेत आणि त्यांचं जे आहे ते सगळं आता डिटेल्स आपण हळूहळू पुढं जे आहे ते घेणार आहेत. हे ॲप्लिकेशन कंटिन्यू व्यवस्थित अशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं आहे. आता हे मार्क अटेंडन्स केलं. आता अटेंडन्स शीट जीवर जे आहे ते आपण नावं लिहून घेतलेले हे लक्षात घ्या. आधी ही अटेंडन्स शीट निवडा. इथं जर तुम्ही असं निवडलं नाही तर इकडं फोटो काढायचा ऑप्शन येत नाही. ही सगळ्यांनी जे आहे ते लक्षात घ्या. आता बघा आम्ही रजिस्टरवर नावं लिहिली, घ्या रजिस्टर इकडं. हे आता ह्याला अलाव करायचं. अलाव केल्याच्या नंतर कॅमेरा जो आहे तो आपला ओपन होईल. कॅमेरा ओपन झाला की वर ह्या गावाचं नाव इथं लिहा आणि तारीख जी आहे ती या ठिकाणी लिहा. इथं तारीख, गावाचं नाव आणि तारीख लिहा ना वर कोपऱ्यात. आता बघा आम्ही ही शेतीशाळा घेतोय. इथं पहिलं तंत्रज्ञान जे आहे आता या ठिकाणी जे आहे ते आपण ह्यांना बियाणे उगवण क्षमतेचं जे आहे ते देणार आहेत. थांबा, बसा मावशी, झालं, जास्त वेळ घेणार नाही, गडबड करू नका. महत्त्वाचा विषय सांगायचा आहे तुम्हाला. बीजोत्पादन घेऊन कसे पैसे आपल्याला ह्याच्यात प्रकल्पात घेता येतील त्याची पण चर्चा करायची. घ्या ते. हॅलो. तर आता बघा हे जे आहे ते अशा पद्धतीनं तुम्ही हे फोटो घ्यायचा आणि असं सिलेक्ट करायचं आणि हे फोटो ॲड करायचा. हा ॲड केला की परत इथं जायचं. आता स्नॅक्स जर दिला असला तर त्याचा फोटो घ्या, नाहीतर आता इथं स्नॅक्स दिला नाही, फक्त जस्ट बसलेल्यांचं जे आहे ते तुम्ही या ठिकाणी फोटो जे आहे ते तुम्ही घ्या. जस्ट आता मी एक फोटो म्हणून अशा पद्धतीनं घेतो फोटो मी, पण तुम्ही स्नॅक्स दिसेल अशा पद्धतीनं फोटो घ्या. याच्यामध्ये असा सेल्फी घेऊ नका, स्नॅक्स दिसेल असा फोटो घ्या. आता आम्ही दिलेला नाही त्याच्यामुळं आम्ही जस्ट एक सेल्फी घेतलेली आहे. ॲड फोटो करा. हा फोटो ॲड झाल्याच्या नंतर जे आहे ते इथं जाऊन जे आहे ते ग्रुप फोटो घ्या. आता ग्रुप फोटोमध्ये बसून व्यवस्थित ह्याच्यात सगळे जे आहे ते आले पाहिजे अशा पद्धतीनं आपण हा फोटो घ्यायचा आहे ग्रुपमध्ये. आता आज ही पहिला वर्ग आहे म्हणून हे शेतात नाही, आपण शेताच्या बाजूला जे आहे ते आपण ही शेतीशाळा घेतोय. तर हे ॲड करा.
हे सगळे फोटो तीनही ॲड केल्याशिवाय तुम्हाला पुढं जात नाही, एवढी लक्षात घ्या. आता हे केल्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. सेव्ह अँड कंटिन्यूमध्ये आता तुम्हाला टेक्नॉलॉजी दिसेल. इथं डायरेक्ट हे केलं तर टच केलं तर कॅमेरा ओपन होईल, पण ते करायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, टेक्नॉलॉजी सिलेक्ट करायची आहे. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आणि सीड जर्मिनेशन टेस्ट आणि सीड ट्रीटमेंटवर टच करायचं, कारण की ती डेमो देतो आहे आपण. इथं तुम्ही जे डेमो देणार आहे ते तुम्ही त्या निवडा. आता आम्ही हे डेमो देतो म्हणून हे निवडला आणि इथं ह्याच्यावर फोटोवर टच करा आणि हे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ना हे तिथं दिसलं पाहिजे शेतकऱ्यासहित. डेमो आपण जे काही देतो आहे त्याचं सगळं साहित्यासहित आपल्याला दिसलं पाहिजे, एवढी काळजी घ्या. आणि अशा पद्धतीने हा फोटो घ्या आणि हे जे आहे ते सिलेक्ट करा आणि हे ॲड करा. आता हे ॲड झाल्याच्यानंतर काय करायचं आहे, सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. आणि इथं किती जे आहे फायनल डिसिजन काय झालं तर ह्याच्यामध्ये समजा आपण आता आम्ही काय निर्णय घेतला की बियाणे उगवण क्षमता तपासणी करायची आणि बीज प्रक्रिया करायची, हा निर्णय आम्ही घेतला, तर ते आम्ही या ठिकाणी टाकणार आहेत. तर याच्यामध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते हे 2 बाबी आपण या ठिकाणी समाविष्ट करायच्या. आणि या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करायचं. तर हा व्हिडिओ आपण काय त्यांचं मनोगत जी काय घेणार आहेत ना, तर ते मनोगत आपण कधी घेणार आहेत हे सगळं त्यांना मार्गदर्शन केल्याच्यानंतर त्यांची काय ह्याच्यामध्ये ही आहे किंवा त्यांना काय वाटलं तर त्याचं मनोगत आता आपण घेणार आहेत ह्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला हे करायचं आहे. हां हो सांगतो मी तुम्हाला. सोयाबीन पेरणीपूर्वी बियाणे उगवण क्षमता तपासणी करणार असं म्हणायचं. हां थांबा हां बोला. पूर्वी हां बियाणे उगवण क्षमता तपासणी करणार. ओके, आता आणखीन एकदा म्हणा. थांबा थांबा. हे आपण फायनल डिसिजन जे आहे ते ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि आता आम्ही थोडंसं काय झालं ह्याच्यामध्ये आता हे व्हिडिओ रेकॉर्ड जो काही करायचा आहे तर आपल्याला हे रेकॉर्ड करायचं आहे. तर आजची जी काही शेतीशाळा घेतली तर त्या शेतीशाळेच्या अनुषंगानं तुम्हाला काय काय माहिती भेटली तर त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तर आपण जे काही बियाणे उगवण क्षमता तुम्हाला दाखवली, पुन्हा इथं जे आहे ते 5% निंबोळी अर्क फवारा म्हणून ते कसा फवारायचा ते पण तुम्हाला सांगितलं. तर 2 पैकी 1 जे काही तुम्हाला शक्य आहे बोलणं तर ते आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे. शाळामध्ये जे काय आपल्याला घेतलेलं ज्ञान आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही, सांगा. शेतीशाळा घेतल्याचं आम्हाला विचारलं की समजा पेरणी कशी करायची, बीज उत्पादन म्हणजे बीज प्रक्रिया कशी चेक करायची, ह्याचं तुम्ही आम्हाला सुचवलं. त्याप्रमाणे आम्हाला काय करायचं, घरामध्ये जे बियाणं आमच्याकडे ठेवलेलं असतं हे बियाणं बाहेर काढून एक बोर्ग पोत्याच्या ह्याच्यावर 100 बिया टाकून त्याच्यावर पाण्याचं थोडं हे करून उगवण क्षमता किती होती हे चेक करून घ्यायचं. आणि चेक केल्याच्या नंतर जशी उगवण क्षमता होईल त्याप्रमाणे पेरणी करायची. आणि 70% बी जर उगवलं तरच पेरणी करायची. आणि त्याच्यापेक्षा कमी जर उगवण क्षमता झाली तर थोडं बियाण्यामध्ये पेरणीच्या वेळी वाढ करावं लागेल. आणि त्या तसं जर केलं तर शेतकऱ्याला डबल दुबार पेरणीचं संकट येणार नाही. असं आम्हाला सगळं सांगितलं. हे आम्हालाही खरं वाटलं आणि याप्रमाणे आम्ही गावकऱ्याला सगळ्याला सूचना देऊन करणार आहोत. ओके, तर हा व्हिडिओ जो आहे तो आपण अशा पद्धतीनं करा आहे. हा व्हिडिओ तयार करून अशा पद्धतीनं तो सबमिट करायचा आहे. व्हिडिओ रेकॉर्ड सक्सेसफुली आलेलं पण आहे या ठिकाणी. आणि आपण सेव्ह अँड कंटिन्यू असं लास्ट करायचं. परमिशन डिनाईड म्हणत आहे, तर हे कशामुळं म्हणायला ह्याचं काय प्रॉब्लेम आहे ते आपण या ठिकाणी बघूत. परत एकदा जाऊ. आर यू वॉन्ट टू सबमिट डेटा, येस. तर परमिशन डिनाईड परत म्हणत आहे. तरी पण आपण आता काय करू, आता हा डेटा जो आहे तो आता आपण सिंक्रनाइज करणार आहेत. रेंज आपली बऱ्यापैकी आहे, तर तरी पण आणखीन हा डेटा आपण आता हे करतोय, सबमिट करतोय. त्याच्यानंतर हे वरचं डन झालं की त्याच्यानंतर खालचं जे आहे ते हे सुद्धा डेटा आपण सिंक्रनाइज करायचं आहे. आता रेंज आमच्याकडं 5G आहे त्याच्यामुळं आम्ही हे करतोय. रेंज कमी असली तर आम्ही रेंजच्या तिथं जाऊन करणार होतो, पण आता इथं 5G रेंज आहे
आणि हा लास्टचा डेटा जो आहे तो ह्या सिनक्रोनाइज. तुमचा डेटा यशस्वी अपलोड झालेला आहे आणि या ठिकाणी 24 तासात तुम्हाला पाहायला मिळेल असं हे म्हणत आहे. ओके म्हणायचं. आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरणार आहात तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, की आता आणखीन एक आहे बरं का, हे प्रत्येक वेळेस खरीप सीझन निवडायचं. तर हे कंप्लीटेड दाखवत आहे. आणखीन रिव्ह्यूसाठी या ठिकाणी काही आपल्याला शेतीशाळा दिसत नाही आहे, म्हणजे ते 24 तासांना अपडेट होईल, हा एक विषय. आणि दुसरा महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये आणखीन आहे, की कॅचे प्रत्येक वेळेस क्लिअर करायचं. म्हणजे आता आजची शेतीशाळा झाली आणि हा सगळं सबमिट झाला डेटा, तर इथं ॲप इन्फोमध्ये जायचं. म्हणजे उद्याची शेतीशाळा घेताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे स्टोरेज युजेसमध्ये जायचं आणि हे क्लिअर डेटा आणि क्लिअर कॅचे सर्वांनी करायच्या आणि नंतरच पुढची शेतीशाळा घ्यायची. दुसरा विषय, हे फोटो कुठं हे होते, तर हे सगळे फोटो आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा जे आहे ते सेव्ह होतात. ते कुठं होतात मी दाखवतो. तर आता आजची आमची व्हिजिट घेतलेली झाली का नाही हे तर आपण ह्याच्यामध्ये बघू शकता, की आजची जी काही घेतलेली शेतीशाळा आहे बघा, हे जे आहे हे सगळं तरनाळी गाव आणि ह्याच्यामध्ये हे सगळं जे आहे ते घेतलेलं सगळं ऑनलाईन घेतलेली आहे. उपस्थित शेतकरी आणि त्यांचे नावंसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि बघा, ही आजची घेतलेली शेतीशाळा जी आहे ती ऑनलाईन अशा पद्धतीनं झालेली आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इमेजमध्ये आपण ही टेक्नॉलॉजी दाखवली, त्याचा फोटो आला. फार्मर इमेजमध्ये हे ग्रुपचा फोटो आला आणि उपस्थितांचा अहवालसुद्धा या ठिकाणी आला. आणि हे सगळं जे आहे ते तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्वांना शेतीशाळा ज्या आहे ते घ्यायच्या आहेत. त्या लगेच जे आहे ते आपल्याला ऑनलाईनसुद्धा जे आहे ते दिसतात. समजा कुणाचा प्लॉट जर चुकला मार्किंग करताना, तर इथं हे डिलीटसुद्धा जे आहे ते आपण संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना सांगून जे आहे ते डिलीट करून घेऊन आपण परत प्लॉट जो आहे तो व्यवस्थित निवडू शकता. ह्या शेतीशाळेचं लॅटिट्यूड, लॉंजिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात आणि ह्या फोटोला सुद्धा त्याचं लोकेशन जे आहे ते अटॅच केलेलं असतं. तर अशा पद्धतीनं सर्व समूह सहायकांनी जे आहे ते शेतीशाळा आपल्या घ्याव्यात आणि आपण हे डिसिजन वगैरे काय दिलं तर ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसतंय.